सगळ्यांना सांगतोय की निवडणुकीचा पहिला सभा महाराष्ट्राचा असा दुसरा तिसरा आणि चौथा आणि 3 चौथे महाराष्ट्रा सभाजीला सगळ्या वर्गाचा निर्णय घेतला आणि सुद्धा एखाद्या जागेचा इश्यू सांगला तर सर्व जागांमध्ये महाविकास आघाडीच्या निर्णयाच्यामध्ये एक वर्षच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभेचा जागा या कमी घेतल्या आणि हा निर्णय आम्ही जाणीवपूर्वक केला. हा उत्तर राज्यासह राहणार आहे. कालच्या लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 खासदार होते आणि विरोधकांचे सगळे मिळून 6 लोक होते. ही जी संख्या आहे तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेले चित्र या निवडणुकीत दिसेल असं माझं ऑब्झर्वेशन आहे. आणि म्हणून ही प्राथमिक माहिती ही मी तुमच्यावर ठेवतो. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते विचारतो. भाजपाने 405चा नारा दिलाय, तो कितपत यशस्वी होईल, काय होईल असं तुम्हाला काय वाटतं? मला सगळं चुकीचं वाटतं आणि चुकीचं असं होतं की एकंदर लोकसभेची जी संख्या आहे 544 ती 544 त्यांनी सांगितली तर तिने अधिक खरी मांडली. देशात साधारण पहिल्या टप्प्यामध्ये 60% मतदान झाले, महाराष्ट्रात 55%च्या आसपास आहे. कुठेतरी उन्हाची तीव्रता म्हणा किंवा लोकांची जी मानसिकता आहे बेसिकली उन्हाची तीव्रता ही तसं खरं नाही. तुम्ही बघा गडचिरोली जिल्हा आदिवासींचा नॅक्सलाईट ॲक्टिव्हिटीजवर तिथं 70% मतदान झाली, बाकीच्या ठिकाणी कमी झालेली आहे. एक उन्हाची तीव्रता माहिती नाही लोकांच्याच उदासीनता काय आहे. राजकीय कार्यकर्ता म्हणून आम्हाला त्याचं खोलात जावं आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी तुमच्यावर टीका केली. 10 वर्ष शरद पवारांनी नेमकं काय केलं असं त्यांनी जाब विचारलं. ते जागतिक ठिकाणी मला विचारतात. 2014 ते 2024 10 वर्ष झाली पवारांनी काय केलं. एवढंच फक्त त्यांना सांगू इच्छितो की या 10 वर्षात मी सत्तेवर नव्हतं, ते सत्तेवर आहेत. त्यामुळे त्या सत्तेचा सगळा अधिकार त्यांच्या हातामध्ये असल्याच्या नंतर या 10 वर्षात त्यांनी नेमकं काय केलं ही सांगायची जबाबदारी त्यांची आहे. जे सत्तेवर नव्हते त्यांची ही जबाबदारी नाही. आणि त्याच्या आधी मी जेव्हा सत्तेवर होतो त्यावेळेला माझ्याकडे जे काम होतं शेतीचं त्या संदर्भात काय केलं गेलं हे सगळं जगाला माहिती. तसाच आरोप नगर जिल्ह्यातून झाला होता. विखे पाटील म्हटले होते की शरद पवारांनी जिल्ह्यातल्या नेत्यांमध्ये भांडणं लावली आणि जिल्ह्याचं वाटोळं केलं. असं की महत्त्वाच्या अशा व्यक्तीच्या उद्देशी काँग्रेसने केलं ज्यांचं नाव तुम्ही घेतलं त्यांच्या उद्देश भाष्य करायला सुद्धा मला योग्य वाटत नाही. ते तर म्हणतात की नगर जिल्ह्यात आल्यानंतर पवारांना विखेंच्या विरोधात बोलावंच लागतं, तो त्यांचा धर्म आहे असं ते वाक्य वापरतात. ते काही बोलतात मला माहिती नाही. कारण ज्या लोकांचं सातत्य नाही कधी शिवसेनेत कधी काँग्रेसमध्ये आता हल्ली कुठं ते भाजपमध्ये आणि सतत या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचा त्यांचा पराक्रम हा सगळ्या जिल्ह्याला माहिती. राज्यामध्ये महाविकास आघाडीला नेमकं किती जागा मिळतील काय? असं आहे की तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा 1, राष्ट्रवादीला 4 आणि 1 जागा औरंगाबादची काय ती MIM
अशा म्हणून टोटल 6 जागा होत्या. यावेळेला एकंदर जागेच्या पैकी 50%च्या पेक्षा अधिक जागा ह्या महाविकास आघाडीला मिळतील. तुम्ही रात्री सांगितलं बातम्यात की ते एका उद्योजकाला पाठवून लंकेंची उमेदवारी थांबवायची सांगितली होती. दोन उद्योजक म्हणजे नगरचे होते की बाहेरचे असं ते बाहेरचे मुंबई कोण होते उद्योजक ते? तिथे सांगितलं पाहिजे नाही. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण द्यावं अशी याचिका जी होती ती सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. कसं बघता याकडे? धनगर आणि धनगर हे वेगवेगळे आहेत. असं आहे की या संबंधी आम्ही सतत भूमिका घेत होतो की धनगर समाज यांना कुठल्या परिस्थितीमध्ये सवलती मिळायचा अधिकार आहे. आज जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी बारामतीला शब्द दिला होता की आम्ही सत्तेवर आल्याच्या नंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आरक्षणाचा निर्णय घेऊन राहू हे सांगून आता जवळपास 8 वर्ष झाली. ते सत्तेवर होते, म्हणजे थोडे दिवस नव्हते, आताही सत्तेवर आहेत. आणि त्यावेळेला पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार होते. आज त्यांचं राज्य त्यांचं केंद्रात त्यांची सत्ता आहे आणि गेली विचारला धनगरांना मुंबई हायकोर्टात न्याय मिळत नाही, दिल्लीमध्ये न्याय मिळत नाही. आता पहिल्या कॅबिनेटमध्ये काय चमत्कार ते करणार आहे याच्याकडे आमचं लक्ष. पण जे काही निर्णय होत आहेत त्याच्या पाठीमागे राज्य आणि केंद्र सरकारने आपली भूमिका न्यायालयात योग्य पद्धतीने मांडली नाही आणि त्याची किंमत गरीब धनगर समाजाला द्यावी लागते. अजित पवार म्हणाले अमित शहासोबत आमच्या एका उद्योजकाची बैठक झाली होती आणि त्यावेळेला पवार साहेब देखील होते. आम्ही 5 वेळा आमचं सगळं मंत्रिपद ठरलं, मात्र पवार साहेब नंतर नाही म्हणाले म्हणून एक शब्द दिला म्हणून मी पाठाचा शपथविधी घेतला. मी नाही म्हणलं भाजपवर राहिला आम्हाला लोकांची कधी संमती नव्हती आणि राहणार नाही. राज्यात महाविकास आघाडी जशी एक संघ आहे तसं देशात इंडिया आघाडी एक संघ राहू शकले नाही. कारण काय बरं नेमकं? नाही साधी गोष्ट अशी की आमचा अंडरस्टँडिंग असं की निवडणूक झाल्या एकत्र बसू आणि लोकांच्या समोर पर्याय देऊ. काही ठिकाणी जागेंच्या भाषणावर मतभेद होत असतात पण त्या मतभेदाकडे फार लक्ष द्यायचं नाही. निवडणूक करायची, जागा जिंकायची आणि जिंकल्याच्या नंतर एकत्र बसून पर्याय द्यायचा. तुम्हाला त्यावेळेला कुणाला आम्हाला पुढे करता येईल आणि लोकांना एक स्थिर सरकार हे देणं शक्य आहे. पवारसाहेब, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यानगर करण्याची घोषणा केली होती. तुम्ही याकडे कसं बघता? मतांचं विभाजन व्हावं यासाठी हे केलं गेलंय का? तुमची प्रतिक्रिया आहे? असं की हा निर्णय जो काही घेतला स्थानिक जनतेची जी इच्छा आहे तिचा सन्मान करणं माझी भूमिका आहे. बीजेपी के ऊपर आरोप विपक्ष लगाता है कि ईडी हो, सीबीआई हो, इनकम टैक्स हो, उसका इस्तेमाल कर पार्टी तोड़ी जाती है या नेताओं को पार्टी में शामिल किया जाता है. तो कल अमित शाह जी ने कहा है कि सभी के केस चालू है और फैसला जो है वो कोर्ट करेगा. कौन सी केस? जो ईडी और सीबीआई के जो केसेस चल रहे हैं उसको लेकर उन्होंने कहा. सीधी बात है कि ईडी इसका इस्तेमाल पॉलिटिकली उनके खिलाफ है, इंग्रेजों के खिलाफ एक्शन लेने के लिए हमेशा से आज तक ईडी का इतना गैर इशार कभी हुआ नहीं था. आप ये देखिए कि देश के 2 राज्य के मुख्यमंत्री जेल में ईडी का इस्तेमाल करके कहाँ होता है इसे? इस तरह का ईडी का गैर जिम्मेदारी से अधिकार इस्तेमाल करना ये खाली अमित शाह उनके फांसी के लोगों ने किया है.
तर बारामतीमध्ये लोकसभेच्या वेळेला तुम्ही ख्रिश्चन कॉलनी मैदानावरती दरवर्षी सभा घेतात, जी शेवटची सभा असते. मात्र यंदा ती अजित पवारांनीच बुक केलेलं आहे ते मैदान. 40 वर्ष तुम्ही त्या ठिकाणी सभा घेतली. तसंही नका, दुसरं मैदान घेता येईल, शेजारचं मैदान घेता येईल, दुसऱ्या दिवशी करता येईल. ऐकायचंच मैदान महत्वाचं नाही, विचार महत्वाचं आहे. काल मोदींनी नागपूरमध्ये बोलताना काँग्रेसने राज्यात खूप पापं केली आहेत, त्याचा हिशोब मागा. 10 वर्षापूर्वी सिंचन घोटाळा त्यांनी केलेला आहे असा एक आरोप केला आहे. काय सांगितलेलं मोदींनी असं असं की त्यांनी सिंचन घोटाळ्याचा आरोप याच्या आधी केला होता. त्यांनी आरोप असा केला होता की सिंचन घोटाळा आणि राज्य सरकारी लाईन याच्याबद्दल त्यांनी NCPवर राष्ट्रवादी काँग्रेसवर भोपाळच्या भाषणामध्ये आरोप केला होता. आता हा आरोप कोणाबद्दल होता हे त्यांनी स्पष्ट करावं. वेळ असेल तर त्याची चौकशी करावी, आमची काहीच करायला हरकत नाही. पण ज्यांच्यावर त्याने हा आरोप केला त्यांना ते सांगतात. उद्धव ठाकरे म्हणताय की आमचं मुख्यमंत्री पद तर ठरलं होतं, म्हणजे भाजप आणि शिवसेनेचं, पण मला देवेंद्र फडणवीसांनी आमच्याच लोकांसमोर खोटं पाडलं. त्यांचं दोघांचं काय ठरलं मला माहिती नाही, पण ठरलं असेल तर ते फायदा नाही तर ते योग्य नाही. साहेब, जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये जे आहे पाणी टंचाई आणि दुष्काळाचा मोठी समस्या आहे, चाऱ्याची मोठी समस्या आहे. बीडला लागून असलेल्या आणि बीडमधल्या काही तालुक्यांमध्ये मोठी पाण्याची टंचाई आणि दुष्काळ पाहायला मिळतो. नाही, हा प्रश्न तुम्ही सांगता, हा नगर जिल्हा किंवा जिल्हा पुरता सिरीज नाही. आज महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये अहमदनगर, बीड, फार तर उस्मानाबाद, सोलापूर, पुण्याचा काही भाग, सातारचा काही भाग, सांगलीचा काही भाग, त्याच्यानंतर नगरचा नाशिकचा काही भाग, या सगळ्या परिसरामध्ये यंदाच्या वर्षी पाण्याची चाऱ्याची स्थिती गंभीर आहे. या बाबतीत राज्य सरकारने लवकरात लवकर चारा छावण्या काढल्या पाहिजेत, काहीतरी कामे उघडले पाहिजेत आणि या घटकांना मदत केली पाहिजे. पण राज्य सरकार त्याच्यात आता काही पावलं टाकत नाही. आणि लोकांनी आणि विरोधी पक्षाने यामध्ये लक्ष घालणं आम्हाला शक्य आहे. पण आता आचारसंहिता चालू आहे, त्यामुळे आचारसंहितेचा एक आदर करायचा म्हणून आम्ही आणखीन 2 आठवडे या प्रश्नावर स्वस्थ बसू. पण आमचा आग्रह आहे की यंत्रणेनं याच्यात लवकरात लवकर या सगळ्या सुविधा दुष्काळग्रस्त लोकांना द्याव्या. अहमदनगर जिल्ह्याची जी निवडणूक आहे ती महायुती विरुद्ध महाविकास आघाडी नाही, की फक्त पवार विरुद्ध विखे अशीच लढाई आहे असं बोललं जातं. माझी काय इथून तर माझा फॉर्म भरलेला नाही, मी काही इथून निवडणूक करत नाही. उगाच स्वतःचं महत्व दुसऱ्या माणसावर नाव जोडून वाढायचं हे काही शहाणपणाचं लक्षण नाही. आतापर्यंत जे आरोप मजबूत स्वरूपात होत होते ते परवा अजितदादा स्टेजवरून बोलले. उदाहरणार्थ तेलगी, श्रीखंडाचा भूखंड, दाऊदचा संबंध असे आरोप अजितदादा स्वतः स्टेजवरून बोलले. तेच नाही, किती वर्षांनी विषय निघाले, हा विषय कधी निघाला होता, त्याच्यातून किती वर्ष गेली आणि त्या सगळ्या वर्षांच्यामध्ये कोणी जागा गेलं नाही. त्या सगळ्या कालावधीमध्ये माझं नाव घेऊनच निवडणुका लढवल्या, सत्तेची ठिकाणं प्राप्त केली. बारामतीच्या जागेकडं लढतीकडं सर्वांचं लक्ष आहे, पण ही जागेचा निवडणूक विकासाच्या मुद्द्याऐवजी 2 कुटुंबातली भाऊबंदी या अर्थानं जास्त रंगली जाते. असं आहे की मीडिया काय लिहितो आणि काय लिहिणार याचा तर आमचा अधिकार नाही, तो तुमचा अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही काय रंगवताय याच्यात तुम्ही सगळे कलाकार आहात, त्यामुळे तुमचा रंग कुठं कसा चालू आहे याच्याकडे आमचं लक्ष आहे. काल तुम्ही बारामतीमध्ये बोलताना एक वक्तव्य केलं की अयोध्येमध्ये सीता मातेची मूर्ती नाही आहे. काही महिलांनी तुम्हाला सांगितलं असं तुम्ही बोलला, तर सीता मातेची मूर्ती का अपेक्षित आहे तुम्हाला? माहिती नाही, मला प्रश्न विचारला
एका सर्वेमध्ये मला प्रश्न विचारला की रामाची मूर्ती बसवली ही चांगली आहे, पण सीतेची का नाही बसवली? म्हणजे आता मोदींना विचारलं असतं, पण त्यांची व्यक्तिगत अडचण आहे. ज्या ज्या ठिकाणी नाराज उमेदवार होते कोणत्या कोणत्या पक्षाचे, खास करून महाविकास आघाडीचे, तिथे वंचित नेते लोक आपल्याकडे ओढले आहे. नगरमध्ये उत्कर्ष मोरे असतील, पुण्यात मोरे असतील, असे कुठेतरी आंबेडकर म्हणत होते की आमची 29 मतदारसंघामध्ये एक तयारी आहे ते आहे. तुम्ही कसं पाहताय, म्हणजे त्यांची तयारी किती असेल किंवा उमेदवार निवड ठाऊक नाही त्यांची तयारी? आमची इच्छा होती की त्यांना घेऊन निवडणूक एकत्रित राहावी. त्या दृष्टीने आम्ही फावलं टाकली, बैठका झाल्या, दुर्दैवाने नाही देऊ शकलं. पण अजूनही आम्हाला असं वाटतं आज नाही उद्या तरी आपण एकत्र यावं. धन्यवाद. बारामतीची जी लढत आहे त्याच्यात तुमच्या एका वक्तव्यामुळे खूप वादंग उठले, बाहेरची आणि घरची. त्याच्यात नेमकं काय? तसं नव्हतं, ते तुम्ही छापलं गेल्या पद्धती. आता तो काही महत्वाचा किंवा राज्याचा किंवा देशाचा विषय झालं ना. असा होता ज्या गोष्टीसाठी तुम्ही सगळ्या गोष्टी करताय किंवा जाती अंताचा लढा, मराठा आरक्षणाचा जो विषय आहे, मराठा आरक्षणामुळे किंवा आता निवडणुकीच्या अनुषंगाने एक प्रश्न असा सर्वसामान्य माणसांमध्ये आहे की जाती मुक्ती होण्याऐवजी आता लोक जातीत एकत्र जावे. समजा मराठा, ओबीसी असं सगळं वातावरण ग्रामीण भागामध्ये दिसते. आपण कसं पाहता? मला त्याच्यातून दोन समाजात किंवा अधिक समाजात कर्तृत्व अजिबात वाढू नये ही माझ्यासारखीची इच्छा आहे. आणि मी या फरकाने फारसं बोलत नाही. लोकांनी विचारले, लोक येतात तर त्यांना सामंजस्य कसं ठेवता येईल याच्यावर आपण अधिक लक्ष करूया. वर्गाचे प्रश्न असतील तर ते सोडवायला लोकांची अपेक्षा असणं याच्यात काही चुकीचं नाही. पण हे करत असताना कुठल्याही 2, 3, 4 वर्गाच्या मध्ये विभिन्न घटकांच्यामध्ये कर्तृत्व येता कामा नये एवढी काळजी घ्यायची. साहेब, याला जोडून प्रश्न आहे की कुठंतरी राज्यकर्त्यांचं अपयश वाटतं, कारण धनगर समाज असेल, मराठा समाज असेल, याचे प्रश्न प्रलंबित आहेत. नाही, असं आहे की केंद्र सरकार ज्यांच्या हातात गेले काही वर्ष सत्ता आहे त्यांनी त्याच्यात हवं ते लक्ष घातलं नाही. प्रश्न त्यांनी उठवले. मागाशी मी सांगितलं की देवेंद्र फडणवीसांनी भाषण केलं की पहिल्या कॅबिनेटमध्ये निकाल घेतो. लोकांच्या आशा आकांक्षा ह्या वाढल्या आणि त्याच्यानंतर 10 वर्ष गेले, काही केलं नाही. तर मग त्याला वेगळं स्वरूप येतं. त्याचा दोष राज्य करताना टाळता येणार नाही. मराठा आंदोलनाचा काय परिणाम होऊ शकतो? आता तुम्ही सांगा मला. काल तुम्ही भाषणामध्ये बोलताना विखे कुटुंबियांना तुम्ही केलेली मदत एक किस्सा सांगितला, एक घटना सांगितली की अशा पद्धतीने अजून काही घटना आहेत का की ज्याच्यात तुम्ही त्यांना मदत केलेली आहे? ना, माझा काही फारसा संबंध नाही. चला, चला, थँक्यू.